चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ, तेथील हिरवी गंमत जम्मत डोरे भरून पाहू. लाल लाल ही माती इथले डोंगर हिरवे हिरवे, डोईवरती आकाशाने रंग पसरले बर्वे. मासोळ्यांचे सूर पाहण्या होडी मधून जाऊ, चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ. पराडकरांची ही कविता वाचलेली होती, पण आज ती पहिल्यांदा जगणार आहे. तर मित्रांनो, हा आहे दापोली बाईक राईडचा माझा दुसरा दिवस. रात्रभर आयटिनरी बनवताना वेळ कसा गेला कळलंच नाही, त्यामुळे माझी सकाळसुद्धा उशीर झाली. तर मित्रांनो, आज दिवस दुसरा. सकाळी 10:30 वाजेमध्ये तयार झालो आणि थेट नाश्ता करायला डायनिंग हॉलमध्ये गेलो. आता मी हे पालिंदी बीचच्या जवळ, तिथे मी काल रात्री हॉटेल घेतलं होतं, थांबलो होतो. आता इथून ते लाडगरापर्यंत जितकी स्पॉट मला करता येतील तेवढं मी आज करणार आहेत आजच्या दिवसात. बघू, 7 ते 8 ठिकाणी माझी जायची इच्छा आहे आज. बघू त्यातल्यात किती पूर्ण करू शकतो. मस्त कांदा पोहे खाल्ले, पण चहा मात्र संपला होता. म्हणून मी वेळ न घालवता तिथून थेट निघालो केशवराज मंदिराकडे. तर नमस्कार मित्रांनो, आज दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आपण आता जातो आहोत केशवराज मंदिरकडे. इथून 16 मिनिटाचा रस्ता आहे. मागच्या कोस्टर राईडच्या वेळेला राहून गेलेली ठिकाणं पहिली करायची असं ठरवलं आणि थेट आसूड गावात पोहोचलो. तर मित्रांनो, इथून खाली उतरायचं होतं. मी जरा थोडा सळ निघून गेलो, थोडी गाडी रिवर्स घेतली आणि हे आतमध्ये आहे केशवराज मंदिर. आसूड गावात पोचलो तेव्हा समजलं की मंदिराकडे जाण्यासाठी छोटासा ट्रेक करावा लागतो. त्यात मी चालायला आळशी, पण स्किप करून चालणार नव्हता, कारण पहिल्याच ठिकाण जर स्किप केलं तर नंतर मन खात राहील. म्हणून मी ट्रेक करायचं ठरवलं आणि चालायला सुरुवात केली. माझ्यासाठी उतरणं जेवढं सोपं होतं तेवढं चढणं कठीण. मित्रांनो, उतरताना हालत खराब होते. टेन्शन झालं तर चढताना हालत काय होणार आहे. वाहणाऱ्या बारीक बारीक झऱ्यांचा आवाज कानात गुंजत होता. बाजूला जो झरा वाहतो ना, त्याचा आवाज इतका मस्त येतोय, शांत. दम खात खात मी कसाबसा मंदिरापर्यंत पोहोचलो. फायनली पोहोचलोय केशवराज मंदिर आणि आजूबाजूची शांतता पाहून मन खरंच तृप्त झालं. केशवराज मंदिर हे मंदिर दापोलीपासून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरापर्यंत थेट गाडी जात नाही. मुख्य रस्त्यावरून पायवाटेने साधारण 15 ते 20 मिनिटं चालत ट्रेक करावा लागतो. या प्रवासात तुम्हाला कर्द झाडी, नारळी सुपारीच्या बागा आणि एक छोटीशी ओघळ पार करावी लागते. हा छोटासा ट्रेक निसर्ग प्रेमीसाठी पर्वणीच असतो. हे मंदिर भगवान विष्णूंचे आहे. मंदिरात विष्णूंची अतिशय सुंदर आणि कोरी मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात एका दगडी गोमुखातून 24 तास शुद्ध पाण्याचा प्रवाह चालू असतो. पाणी अत्यंत थंड आणि गोड असून त्याचे मुख्य उगमस्थान कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. तसेच हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते. असे म्हणणे आहे की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले होते. हे मंदिर दगडी असून कोकणी शैलीच्या कौलारू छताने बनवलेले आहे. जर तुम्ही दापोलीला भेट देणार असाल तर शहराच्या गोंगाटापासून दूर असलेल्या या अत्यंत शांत आणि प्रसन्न ठिकाणाला भेट द्या. आता वेळ होती तिथे निघायची. जिथे पायऱ्या सुरू होतात तिथे सलग लागून रिक्षा उभ्या होत्या. त्यातल्या एका रिक्षाला घेऊन मी पुन्हा पार्किंगकडे आलो. मित्रांनो, आता खालती उतरण्यासाठी मी परत चालत नाही जाते. नाही बोलतोय मित्रांनो, खाली उतरण्यासाठी मी पुन्हा चालत जाते. मी दादा आहेत, ते रिक्षाने सोडत आहेत आणि आपल्याकडनं काहीच पैसे घेत नाही आहे ना. आणि लाडगरच्या दिशेने गाडी वळवली. तर मित्रांनो, निघालो आता केशवराज मंदिरकडनं. पण एक समस्या होती. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे जी आयटनरी आणि मॅप रोड जी मी गुगल मॅपवरती बनवून ठेवली होती ती ओपनच होत नव्हती. शेवटी मला फिरण्याचा पारंपरिक मार्ग निवडावा लागला, तो म्हणजे रस्ते विचारत. काही गाड्या MH12 वाल्या पुढे जात आहेत. 100% ते
कर्दे बीचच्या जवळ जात असतील, सो मी त्यांनाच फॉलो करतो आहे आणि ती लिहिले पण आहे कर्दे बीच. इतक्या लवकर कर्देला पोचलो आपण. आकाश वा. पुढे लाडगडच्या दिशेने जाता जाता दत्त मंदिर मागे निघून गेले, जे माझ्या ऐकणाऱ्यामध्ये होते. मग पुन्हा गाडी मागे वळवली दत्त मंदिराच्या दिशेने. थोडा पूर्ण पाठी जातोय तर मोबाईलला नेटवर्क नव्हतं मागापासून. आणि दत्त मंदिर जे आहे एक पाठीमागे, जे मला विजिट करायचं होतं, जिथे मला जायचं होतं ते मिस झालं आहे. मी पुढे निघून आलो आहे. सो पुन्हा 5 मिनटं दाखवत आहे, 5 मिनटं पाठीत आहे. तर म्हटलं करून घेऊया, कारण परत एकदा पुढे गेलो की परत पाठी येणं शक्य नाही. आणि संध्याकाळी जेव्हा हांडेला जाणार आहेत तेव्हा गॅरंटी नाही की मी हाच रस्ता पुन्हा घेईन. सो पुन्हा परत जातो पाठीमागे. चल बाबा, चल 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 चल. आणि काही मिनिटातच दत्त मंदिराकडे पोहोचलो. कारण आता आलो आहोत दत्त मंदिरकडे. दापोलीतील लाडगड दत्त मंदिर तामसतीर्थ समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीवर वसलेले एक प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान आहे. हे मंदिर शांततापूर्ण वातावरण आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना जपणारे आहे, पण अथांग समुद्र आणि दाट वृक्षराई असलेल्या डोंगराच्या कक्षेत असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य मन लुभावून नेणारे आहे. या मंदिराची स्थापना एकूण माहिती व पिढी अंदाजानुसार 1880 ते 1890च्या दरम्यानची आहे. लाडगड गावातील ग्रामस्थ श्री पांडुरंग संभाजी मोरे या दत्त उपासकाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि लाडगड गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर स्वप्नात दिसल्याप्रमाणे औदुंबरांच्या उद्देशी दत्तपादुका आढळल्या. खोदून काढलेल्या त्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि कालांतराने तेथे मंदिराची निर्मिती झाली. दत्त माऊलींना नमस्कार करून मी पुढच्या दिशेने निघालो, ते म्हणजे तामसतीर्थ. मित्रांनो, दत्त मंदिराचं दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं, खूप बरं वाटलं. छानसे थोडेसे ड्रोन शॉटसुद्धा काढले, पण ड्रोनमध्ये एक प्रॉब्लेम येतो. इथे नेटवर्क नसल्यामुळे जोपर्यंत माझं अकाउंट लॉग इन होणार नाही तोपर्यंत मला ड्रोन पूर्ण सगळीकडे फिरवता येणार नाही आहे. त्याचं काही ठराविक अंतर आहे, तेवढ्याच डिस्टन्समध्ये मला ड्रोन उडवता येतो आहे. पहिलं थांबून कुठेतरी त्याचा सेटअप केलं पाहिजे, कारण ते जर नसेल तर अर्थच नाही ड्रोन फ्लाय करण्यात. तामसतीर्थाकडे जात असताना वाटेत अजून एक मंदिर लागलं, जे होते वेळेश्वर देवस्थान. तर मित्रांनो, हे समोर तुमचे आहे ते आहे वेळेश्वर देवस्थान. मित्रांनो, आता आलो आहोत वेळेश्वर देवस्थानाच्याकडे. हे माझ्या पाठी तुम्ही पोहोचू शकता. दापोली तालुक्यातील लाडगड येथील वेळेश्वर देवस्थान किंवा वेळेश्वर मंदिर हे तामसतीर्थ समुद्र किनाऱ्यावरील अतिशय प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे असे मानले जाते. कोकणातील अनेक स्वयंभू शिवमंदिरांपैकी हे एक असून याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. मंदिराची रचना पारंपरिक कोकणी पद्धतीची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे. वेळेश्वर या नावाचा संबंध लहान मुलांच्या वेळा या विकाराशी जोडला जातो, ज्या विकारात
लहान मुलांचे हातपाय बारीक होऊन पोट वाढते. अशी श्रद्धा आहे की या मंदिरातील तीर्थ प्राशन केल्याने हा आजार बरा होतो. म्हणून या देवाला गणेश्वर असे म्हणतात. हे मंदिर तामसतीर्थ किनाऱ्यालगतच आहे. मंदिराच्या परिसरातून अथांग अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. मंदिराचे दर्शन घेऊन मी शिल्लक पोहोचलो. तामसतीर्थ बीचला. मग ते दाखवून करून जाऊ शकता वरनं दाखवली. चांगलं राहतं ना. हां, दापोलीतून पण जाऊ शकता किंवा रिटर्न असे पण करू शकता त्या फाट्यामध्ये. ऑनलाईन पण वगैरे छान मिळतं. तू जाऊन दे. किती जास्त वेळ गेला. बघायला लागतं ना वरती. एवढं आहे? तिकडे दापोली रोड लागतो ना, हम्म. तिथनं ते चंडिका मंदिर पण संध्याकाळी येतं मला 6 वाजता. तुम्हाला ते किती वाजले? बरं. 3? 4:30 पर्यंत चंडिका मंदिर. 4:30, 6, 5 वाजले. म्हणजे बघत बघत जाल ना. यायला वेळ लागतो ना. इतकं करायला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे तामस तीर्थला. हे ठिकाण वेळेश्वर मंदिरापासून अगदीच जवळ आहे. मित्रांनो, तामस तीर्थ तिकडे आलो. समोर मला समुद्रामध्ये बगळे दिसत आहेत बहुतेक. लांबून समजत नाही बगळे आहेत की काय. बहुतेक बगळेच आहेत. तो आपण इथून ड्रोन सोडूया आणि बघूया बगळे जवळ कसे दिसतात. तामसतीर्थ हे दापोलीतील लाडगर समुद्रकिनाऱ्याचे दुसरे नाव. हा समुद्रकिनारा त्याच्या विशिष्ट लालसर रंगाच्या वाळूसाठी आणि पाण्यातील लालसर छटीसाठी प्रसिद्ध आहे. हा किनारा शांत आणि कमी गर्दीचा असल्याने शांतताप्रिय पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामाने पृथ्वी जिंकल्यानंतर याच ठिकाणी रक्ताने माखलेल्या फरशू म्हणजेच कुऱ्हाडी धुतल्या होत्या, ज्यामुळे येथील पाण्याला आणि वाळूला लाल रंग आला अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या ठिकाणाला तामसतीर्थ असे नाव देण्यात आले आहे. लाडगर समुद्रकिनाऱ्याला अलीकडेच ब्लू फ्लॅग पायरेट स्टेटस मिळाला आहे, जो स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या आंतरराष्ट्रीय मानदंडांची पूर्तता दर्शवतो. दापोलीच्या किनारपट्ट्यावर प्रामुख्याने पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड म्हणजेच व्हाईट पिलीड सी ईगल पाहायला मिळतो. याला स्थानिक भाषेत काकण असेही म्हणतात. याचे पांढरे शुभ्र पोट आणि राखाडी रंगाचे पंख दुरूनही उठून दिसतात. येथील उंच सुरूची झाडे आणि नारळी पोपळीच्या बागांमध्ये हे गरुड आपले घरटे बांधतात. या खाडीच्या भागात मासे पकडण्यासाठी हे गरुड मोठ्या संख्येने येतात. सकाळच्या वेळी हे गरुड समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी हवेत गिरट्या घालताना किंवा सुरूंच्या झाडांच्या शेंड्यावर बसलेले दिसतात. डिसेंबर ते मार्च या काळात यांचे दर्शन अगदी सहज होते. हे गरुड अतिशय वेगाने समुद्राच्या पाण्यात झेप घेऊन मासे पकडण्यात पटाईत असतात.
पर्यटन प्लस जॉब म्हणून करता कसं हो? आता बॅटरी काढली असेल हो बॅटरीला तिथे 750 ग्रामचं होतं. काय म्हणता तुम्ही? तुम्ही म्हणलं बाकी काय का पर्यटनच होतं? बिझनेस वेगळा आहे, होय. हे फक्त फिरायचं. आता खाली चालले काय साऊथला? आता नाही नाही आता ते मी केलंय ते 2024 ला केली बॅटरी. होय. तिथं आता परशुरामाचं मंदिर परशुरामाचं मंदिर चिपळूणला ते. नाही इथं पण आहे का? हो का? परशुरामचा शंकराचा आहे. हा ते वरती पलीकडं हा ते चांगलं आहे जरा. परशुरामाचं ते statue वगैरे ते ना? अच्छा 4 वाजता असतो आता. तिथून तुम्हाला सुवर्णदुर्ग किल्ल्याचा पण शूटिंग करता येईल बघा व्यवस्थित. सुवर्णदुर्ग किल्ला आपला स्वतः हा याच्यामध्ये आपला किती वाजता असतो बाजार? आता 6-5 तास. बाजार किती 1 तास लिहिला होता तर नंतर मागच्या बाजूला तिथून घेतलेली जी विक्री बसतो आहे का त्या मागे कामस्थळाकडे लोकांशी बोलताना मला कळलं की हळणीचा मासोळी बाजार हा संध्याकाळी 4 ते 6 या 2 तासाचाच असतो आणि मला तो मिस नव्हता करायचा. म्हणून अजून पुढे न जाता मी ठरवलो की बोरुंडी येथे परशुराम भूमी पाहून लगेच हळणीकडे गाडी वळवावी. म्हणून मी लगेच बोरुंडीच्या दिशेने निघालो. बोरुंडीला परशुरामाची एक मस्त असं स्टॅच्यू आहे, तिकडे जाणार आहोत. अरे बाबा, गाडीला टर्न एका टायमाला घ्यायचं म्हणजे खूप प्रेशर होऊन जातो हातावरती. त्यात माझी उंची कमी असल्यामुळे पाय जोपर्यंत जमिनीला प्रॉपर लागत नाही तोपर्यंत भीती राहते आणि मग सगळा भार जो आहे तो इथे या मसल्सवरती येतो. लाल परी मैदान खडी तुझ्या आईचा गो. थोड्याच वेळात बोरुंडीला परशुराम भूमी येथे पोहोचलो. दापोली तालुक्यातील बोरुंडी येथील परशुराम भूमी हे एक कोकणातील अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ आहे. भगवान परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केली अशी श्रद्धा असल्याने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. एका विस्तीर्ण टेकडीवर भगवान परशुरामांचा 21 फूट उंच भव्य पुतळा उभारला आहे. हा पुतळा सुमारे 40 फूट व्यासाच्या एका पृथ्वीच्या गोलावर उभा आहे. या गोलाच्या आत एक सुंदर ध्यान केंद्र म्हणजेच मेडिटेशन हॉल आहे. या हॉलचे वैशिष्ट्य असे की इथे अगदी शांतपणे बसून ध्यानधारणा करता येते आणि आपल्या आवाजाचा स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतो. सूर्यास्ताच्या वेळी येथील वातावरण अधिकच मोहक असते. पौराणिक कथेनुसार परशुरामाने समुद्रात बाण मारून समुद्राला मागे हटवले आणि जी जमीन तयार झाली तिला कोकण असे म्हणतात. म्हणूनच त्यांना कोकणचं रक्षणकर्ता मानले जाते. भगवान परशुरामांना नमन करून मी पुढे निघालो हरणे बीचकडे. आजचा सर्वात महत्त्वाचा पल्ला जो पुढच्या 1 तासात मला गाठायचा होता. हो 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 तुम्ही बघितलं मुंगूस गेले, तेही 2 जोडी. म्हणतात मुंगूसाची जोडी दिसणे खूप चांगलं असतं. अरे ह्याने जर जायला दिले ना तर खूप त्रास देणार मला. असा जाऊन दे रे बाबा, जाऊन दे मला, जाऊन दे मला. थँक्यू. अखेर मी येऊन पोचलो हरणे बीचवर. मासोळी बाजार तसं चालू झाला होता. बाजार पाहता पाहता मी तिकडचा एक क्षण माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला लागलो. हा आहे पूर्ण हरणे बाजार. सगळीकडे पाणी पाणी चिखल आहे. गावची माणसं बिंदास्त बाईक बसून घेऊन जातात. खायला मला इथे चालणं
अरे बाबा चालणं मुश्किल झाले. इथं बाईक घेऊन चाललेत. किल्ला आहे की काय लाईट हाऊस आहे ना. आणि तो गोवा किल्ला त्या साईडला ना. तो रिटर्न लागतो तो ना आडव्या. तर मित्रांनो हा आहे हरणीचा मासोळी बाजार. या बंदराच्या लगतच कनकदुर्ग, गोवा, फतेगड आणि सोनदुर्ग नावाचा एक जलकिल्ला आहे. येथील मुख्य रहिवासी मच्छीमार जमात असल्याने बंदरावर मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. होळी बांधव, किनाऱ्याला लागलेल्या होड्या, हे सर्व फक्त मी इमॅजिन करायचो. आज ते मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिले सुद्धा. खरंच हा अनुभव खूप छान होता. खूप वेळ मासोळी बाजार पाहून मी बाजूच्या कनकदुर्ग गडावर गेलो आणि सुवर्णगडाच्या दिशेने ड्रोन सोडला. सुंदर आणि ऐतिहासिक जागेची दृश्य टेपताना खरोखर मन भरून आलं.
पुढे जवळपास 1.5 तास सूर्यास्त बघत तिथेच बसून राहिलो. इतके महिने कामाचा आणि कौटुंबिक जबाबदारीचा तणाव काही क्षणात दूर झाला. असे वाटत होतं की इतके दिवस जे करायचे होते ते अखेर आज कळायला मिळाले. मित्रांनो, आता इकडनं निरोप घेऊया. सूर्यास्त पण झाला आहे. आता भरपूर काही शूट केलं आहे. इथे 1 ते 1.25 तास फक्त ड्रोनच उडवतो आहे. आता तो निघालेलं बरं. काळोख पण होत चालला आहे आणि काही नाश्ता वगैरे काही केलेलं नाही. देवाकडे या सर्वांसाठी धन्यवाद सांगितले आणि पुन्हा हॉटेलच्या दिशेने गाडी वळवली. तर मित्रांनो, जीव जो आहे माझा तो आता खूप शांत झाला आहे. पण जे करायला आलो होतो ते करून झालेलं आहे. हरणे बीजवरती एक संध्याकाळ जी घालवायची होती, मनसोक्त घालवली. भरपूर सारे व्हिडिओ काढले. खरोखर इथून निघताना असं भरून येते माझ्या. पण हा प्रवास अजून संपलेला नाही. उद्या म्हणजे दाफर बायकरच्या 3ऱ्या दिवशी सुद्धा अशाच भन्नाट आणि छान व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल बटन नक्की दाबा.